जला दे, माई का पोस्टर जला दे। हॅलो, माझं नाव पौर्णिमा गणेश शिंदे आणि मी या फिल्ममध्ये राधाचं कॅरेक्टर दिलं आहे, जी स्वतः खूप सेल्फ कॉन्फिडंट असते आणि तिला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं म्हणून ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये ॲज अ नवीन मॉडेल म्हणून इंट्रोड्यूस होण्यासाठी ही फॅशन हाऊसला फेसबुकवरून वगैरे ती सर्च करते आणि मग तिथे ॲडमिशन घेते. तर मग तिथे जाऊन काय काय घडतं, किती गमती होतात किंवा किती हॉरर किस्से घडले ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर. जैसे किसी ने उसका शूटिंगच्या वेळेला खूप धमाल आली. ॲक्च्युली मला फोर व्हीलर येत नव्हती, तर सरांनी आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला असंच वाटणार नाही की मी नाही चालवली. पहिला स्टार्टिंग माझं फोर व्हीलरचं आहे, पण सरांमुळे सगळं खूप छान झालं आणि ती शिकले मी थोडीफार फोर व्हीलर आता. आणि बाकी आम्ही मज्जा केली, धमाल केली. सर वगैरे टेक्निकल टीम नॉनव्हेज खात होते लपून लपून आणि आम्ही फक्त व्हेज खात होतो. हाँ नहीं मैं भी हां, मी व्हेज खात होते. ये झूठ बोल रही थी. आणि काही अडचणी आल्या फिल्म करताना? नाही, काही अडचणी नाही आल्या, कारण सर होते त्यामुळे त्यांनी सगळं आमच्या परीने आम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही करा, तुम्हाला जे सोपी लँग्वेज वाटेल ती तुम्ही घ्या आणि ते एकदा रिहर्सल करून घेत होते त्यामुळे सगळं सोपं जातं. आणि तुम्हाला ह्या रोलबद्दल अगोदर कल्पना होती की कसं असेल, काय असेल? हो, बेसिक आयडिया आम्ही जेव्हा डोंबिवलीला भेटलो होतो तेव्हा मिळाली होती की रोलचं बॅकग्राऊंड काय आहे, कसं असणार आहे, त्यामुळे कल्पना होती. अच्छा, तुम्हाला स्वतःला हा रोल आवडला? हो, मला करायला खूप मज्जा आली, धम्माल वाटली, काहीतरी वेगळं चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं, आवडला. फिल्मच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही फिल्म पाहिली, फिल्म खूप छान आहे, तुम्ही पण बघायला या, तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला असं प्रत्येक क्षणाला वाटत असेल की पुढे काय घडतं आहे, पुढे काय होणार आहे, आणि नंतर मग तुम्हाला ते ॲक्च्युअल स्टोरी काय आहे ती समजेल. त्यामुळे पण तुम्ही पहिल्यापासून बघा, तुम्हाला आवडेल. थँक्यू. प्रेक्षकांना काय सांगाल? काही नाही, आमच्या फिल्मसाठी या, हजेरी लावा तुमची आणि भरभरून आम्हाला आशीर्वाद द्या. तुमचे व्ह्यूज, तुमच्या कमेंट्स आम्हाला लवकरात लवकर कळवा. थँक्यू. थँक्यू. अंदर की आत्मा छीन ली हो. मेरा नाम दीपक कुमार है और मैं इस फिल्म में रिव्यू पे काम कर रहा हूँ किया हूँ। महेश सर से हमारी स्टोरी डिस्कशन हुई थी और काफ़ी अच्छी स्टोरी है। अच्छा, हमने सुना है कि ये पहली स्टोरी मराठी में लिखी थी, उसके बाद हिंदी में कन्वर्ट करने के लिए आपने उनको हेल्प किया था? हाँ, ये हमारी और महेश सर की अच्छी ट्यूनिंग है, तो हम लोगों ने इस स्टोरी पे डिस्कस किया कि इसको अगर हम लोग हिंदी में करते हैं तो और बेटर रिजल्ट आ सकता है। मैंने महेश सर के साथ 3 शॉर्ट फिल्में की हैं, इसके लिए उन्होंने मुझे इसमें चांस दिया। सर, मैं इस लाइन में 8 साल से हूँ और काफ़ी अच्छा अनुभव है। सीरियल कर चुका हूँ, फिल्म कर चुका हूँ और सर के साथ शॉर्ट फिल्म की है। और ये जो फैशन हाउस आपने शूट की, वहाँ का कोई अनुभव है? बहुत अच्छा अनुभव है और हमारी टीम, टेक्निकल टीम की काफ़ी सपोर्ट है की वजह से फिल्म तैयार हो चुकी है और आप लोग सिनेमाघर में इसको देख सकते हैं। आपको कैसी लगी फिल्म? मुझे बहुत अच्छी लगी और ये निवेदन है कि आप लोग आएँ और इस पिक्चर को देखें और अपना सहयोग दें। अरे